काय बोलते माहिती आहे का बाबासाहेबांनी काय केलंय? बाबासाहेब आंबेडकर आप बाबासाहेब को नहीं जानते? सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आल्यानंतर काही जणांच्या गांडीला आग लागते आणि काही जणांना आमचे निळे झेंडे व आमचे पंचशील ध्वज यांच्या डोळ्यामध्ये धसतात। तर काही नालायक लोक आमचे झेंडे फाडतात, तर काही लोक आमच्या निळ्या झेंड्याचा अपमान करतात। एवढंच नव्हे तर काही स्त्रियासुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करतात। मग ते पोलीस प्रशासनातील असो किंवा साधारण नागरिक असो। पण ज्या स्त्रियांना हा गैरसमज असेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलितांसाठीच कार्य केलंय, त्या स्त्रियांनी एकदा हिंदू कोड बिल नक्कीच वाचा, जेणेकरून तुमचा काळ जो होता पूर्वीचा ते तुमच्या डोळ्यासमोर येईल। थोडा का होईना, अगोदर मुली चूल अनमूल इथपर्यंत सीमित होत्या, पण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज स्त्री असे अधिकार मिळालेले आहेत स्त्रियांना, जेणेकरून त्या मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसलेत। वरळी येथील पोलीस कर्मचारी यांच्याकडून टिप्पणी येते की तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय 3 वेळा जन्माला आलते का? तर अशा टिप्पणीचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो। कारण की जो कोणी व्यक्ती आमच्या बापाच्या विरोधात येईल त्यांना आम्ही खेटायला तयार आहे। आणि सांगू इच्छितो, ज्या पोलीस कर्मचारीने ही टिप्पणी केली होती तिला निलंबित करण्यात आलंय, तिला सस्पेंड करण्यात आलंय। आता सगळ्यांशी चर्चा झाल्याप्रमाणे सदरची जी महिला कर्मचारी आहे आमची, त्याला आम्ही तर सस्पेंड करत आहोत। आता आपण जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही तर स्वीकारलेलं आहे, त्यावर चौकशी करून ज्या स्त्रियांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले अधिकार मिळवून दिले, ज्या अधिकारामुळे आज स्त्री मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसली, मग ते पोलीस प्रशासन असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्रियांचा अधिकार आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा भागीदार आहे। पण स्त्रियांना मला तरी असं वाटतं की परत एकदा हिंदू कोड बिल वाचावं लागेल, कारण की जेणेकरून तुम्हाला तुमचा अधिकार कुणी मिळवून दिला हे तुम्हाला कळेल। तर एवढंच नव्हे भावांनो, वर्धा जिल्ह्यातील पुलगावचे रहिवासी दीक्षा वाघमारे यांच्याकडून फेसबुकवरती टिप्पणी करण्यात येते की घाबरत नाही तुमच्या आंबेडकरला, समोर आल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये चपलेचा हार घालण्यात येईल, अशा प्रकारची घाणेरडी टिप्पणी दीक्षा वाघमारे यांच्याकडून फेसबुकवरती करण्यात येते। तर अर्ध्या काही तासामध्ये पूर्ण भीमसैनिक पुलगाव पोलीस प्रशासनाला मागणी करतात की ह्या नालायक बुद्धीच्या महिलेला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। तर पुलगाव पोलीस प्रशासनातर्फे ॲक्शन घेणं चालू होते, पण पुलगाव पोलीस प्रशासन त्यांना अटक करत नाही, अटक करते वर्धा पोलीस प्रशासन। वर्ध्यामध्ये या नालायक बुद्धीच्या महिलेला अटक करण्यात येते, पण अशा महिलांना लवकरात लवकर पोलीस प्रशासन अटक करते आणि यांना कायदेशीर चोप देते।